यवतमाळ शासकीय रुग्णालयात रुग्णांची पिळवणूक. आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत आम आदमी पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करण्यास भाग पाडणे, अनेक प्रकारचे महाग रक्त तपासणीकरिता खाजगी प्रयोगशाळेत पाठवणे, मोफत रुग्णवाहिका न मिळणे, 108 नंबरला तक्रार केल्यास रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे, जन्म मृत्यू नोंदणीसाठी आदेशाबाबतचे फॉर्मसाठी तसेच शवविच्छेदन गृहात अवैध वसुली होत असल्याच्या तक्रारी या निवेदनात नमूद करण्यात आल्या. तसेच एक्सरे रूमच्या बाहेर प्रतीक्षालय नसून एक्सरे रूममध्ये रुग्णांना थांबावं लागतं, त्यामुळं एक्सरे दरम्यान निघणारी क्षकिरण यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात पडत असल्याबाबत, तसेच अपघात विभागात डॉक्टरांची अनुपस्थिती, वार्ड बॉयची कमतरता, ओपीडीमध्ये अपुरी बसण्याची व्यवस्था, सोनोग्राफी व MRIसाठी वाढती प्रतीक्षा, तसेच MRIसाठी हजारो रुपयांची वसुली व अतिआजारी रुग्णांना वेळेवर व्हीलचेअर व स्ट्रेचर न मिळणे यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व प्रकारांवर तात्काळ कारवाई करून रुग्णांना दिलासा द्यावा, अन्यथा रुग्णालय प्रशासनासह शासनाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिलाय. आम आदमी पार्टीतर्फे कलेक्टर महोदयांना आपल्या इथे असलेल्या वसंतराव नाईक हे शासकीय जे रुग्णालय आहे येथील बरेचसे यांच्या ज्या असलेल्या समस्या आहे रुग्णांच्या, या समस्येच्या संदर्भात आम्ही निवेदन देण्याकरिता आलो होतो. बऱ्याचशा रुग्णांना औषधे उपलब्ध होत नाही, त्यांना वेळेवर औषधे मिळत नाही, बऱ्याचशा मशिनरी जी आहे एक्सरे वगैरे यासुद्धा काम करत नाही. त्यानंतर त्यांना जे काही सोनोग्राफी करायला लावतात त्याच्यासाठी पण वेळ उपलब्ध नसतो, त्यांना 15-15 दिवस वाट पाहावी लागते, औषधे बाहेरून मागून आणावं लागतात. या संदर्भात जे गरीब रुग्ण असतात, जे काही फार सिरियस असे रुग्ण असतात, त्यांच्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसतात, त्यांच्यासाठी चेअर उपलब्ध नसतात. अशा बरेचशा गंभीर रुग्णालयातील येणारे जे काही रुग्ण आहेत यांना 24-24 तास थांबावं लागते आणि वाट पाहावं लागते. बरेचदा तिथे डॉक्टरसुद्धा उपलब्ध नसतात आणि जेव्हा त्यांनी 108 या रुग्णवाहिकेवर जर कॉल केला तर ते सुद्धा वेळेवर त्यांना उपलब्ध होत नाही. असे प्रकारचे व्यवस्थेत ही अशी भानगड निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाची गैरसोय निर्माण होते. या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता इथे आज आलेलो होतो.